नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुधीर सुखटणकर यांच्या पेडगावच्या गोष्टी ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात सुधीर सुखटणकर लिखित संबंधाची गोष्ट. सोमू, तू उगाचच जीवाचा आटापिटा करतोयस. माझ्या मनाची तगमग लक्षात घेऊन सौभाग्यवती शलाका म्हणाली. बरं, मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? स्वस्थ बसावंस. चिपळीकरांशी संबंध बिघडायला तू कारणीभूत आहेस का? नाही, तुझी लाडकी बहीण मोनिका जबाबदार आहे. तिच्या कर्माची फळं मी भोगतोय. हे बघ, उगाचच बिचाऱ्या मोनीवर डापरू नकोस. ती तिचं काम करते. हे असलं काम. आणि तू सुद्धा तिला थांबवायचा प्रयत्न केला नाहीस. मोठी बहीण म्हणून तुझी काही जबाबदारी नाही आहे का? अरे, प्रश्न छोटी बहन बडी बहन हा नाहीच आहे. प्रश्न स्त्री पुरुष समान हक्काचा आहे आणि त्यासाठी मोनी राबती आहे. म्हणजे तिचे विचार तुला पटत आहेत असं मी कुठे म्हटलं आहे? ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला स्वतःचे विचार बाळगण्याचा, त्यानुसार वागण्याचा आणि ते विचार मांडण्याचा सुद्धा पूर्ण अधिकार आहे. अगं, पण त्यामुळे दुसऱ्यांचे संसार मोडतात त्याचं काय? हे बघ, दुसऱ्यांचे संसार मोडणं हा तिचा हेतू नसतो. ती फक्त जनजागृती करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे लोकांचे संसार मोडत असतील तर त्याबद्दल तिला जबाबदार धरता येणार नाही. आणि तिने चिपळीकरांचा संसार मोडलेला नाही. अगं, पण मोडायचा प्रयत्न तर केलाच ना. चिपळीकर खंबीर, त्यामुळे संसार बचावला. पण माझ्यावर संशय घेऊन त्यांनी माझ्याशी संबंध तोडून टाकले. आता ते पूर्ववत होण्यासाठी मी जीवाचं रान करतोय. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तेच सांगायचा मी मगासपासून तुला प्रयत्न करते. पण तू विनाकारण मोनीचा विषय काढलास. आता नीट ऐक. बिघडलेले संबंध मुद्दामून सुधरव गेल्यास त्यातून काहीही निष्पन्न होत नसतं. उलट ते अधिकच बिघडण्याची शक्यता असते. मग मी करावं तरी काय? स्वस्थ बसावं? शलू, तुमच्या शेजाऱ्यांचं तुमच्याविषयी असलेल्या मतावरनं लोक आपली पारख करत असतात. म्हणून माणसांनी शेजाऱ्यांशी नेहमी सौहार्दपूर्ण संबंध राखावेत. भारत उगाचच पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत नाही आहे. पण त्यांच्या वृत्तीत काही बदल आहे का? हे बघ शलू, आत्ता आपण आंतरराष्ट्रीय राजकारणावर चर्चा करत नाही आहोत. चिपळीकरांशी संबंध सुधारण्यासाठी काय करायचं ना तेवढं सांग. काहीही करायचं नाही. सध्या फक्त योग्य संधीची वाट पाहत राहायचं. संबंध जसे अपघातानं बिघडलेले आहेत ना. इथे शलूला थांबवत मी म्हणालो, शलू, संबंध अपघातानं नाही तर मोनिकामुळे बिघडले आहेत. वादासाठी ते मान्य केलं ना तरी तो अपघातच होता. मोनी इथे आली त्यावेळी चिपळकर वहिनींना इथे पुरणपोळ्या घेऊन यायची काही गरज होती का? ते काही ठरवून झालेलं नव्हतं. मग तसा दुसरा एखादा अपघात होईल, संबंध आपोआप सुधारतील. अच्छा, म्हणजे मोनी पुन्हा इथे यायची, मी वाट बघत बसायची? नाही रे बाबा, अपघाताचं स्वरूप आधी सांगता येत नसतं. पण उदाहरण देते. रस्त्यात कधीतरी चिपळीकरांची गाडी बंद पडू शकते, तेव्हा तू ती ढकलून देऊ शकतोस. त्याचवेळी मी तिथे असलो तर ना. किंवा त्यांची चावी घरात राहिली आणि तुला ते समजलं तर तू त्यांना आपल्याकडे बसवू शकतोस. आपण ते यायला पाहिजे. सध्या मी दिसलो तरी ते मान फिरवत आहे. अरे, परिस्थितीत बदल होऊ शकतो. चलो, मला एक समजत नाही आहे, आज चालून आलेली हातची संधी सोडून दुसऱ्या संधीची वाट बघण्यात कसलं आले का शहाणपण? संधी कधी पुन्हा पुन्हा चालून येत नसते. सोमू, तुला जी संधी सुधारवण्याची वाटते ना ती संबंध कायम बिघडवण्याची सुद्धा असू शकते. भल्या माणसानं कधीही कोणाचं लग्न जमवण्याच्या भानगडीत पडू नये अशी म्हणच आहे. हे बघ चलो, अशी म्हण मी तरी ऐकलेलं नाही. पण शहाण्यानं लग्न करण्याच्या भानगडीत पडू नये अशी म्हण मात्र मी ऐकली आहे. अच्छा, म्हणजे तुला लग्न करून पश्चात्ताप झाला आहे? अगं, मी असं म्हटलं आहे का? हे बघ, आता एक सुविचार सांगतो. एकदा संसारात पडण्याचा गाढवपणा केल्यावर माणसानं त्याचा हिशेब मांडत बसू नये. म्हणजे आहे त्यात समाधान मानून राहावं, असंच का नाही? मग मी तेच करते की. हे बघ शलू, आपण स्वप्नीलच्या लग्नाबद्दल बोलतोय. मला फक्त त्या मुलीची माहिती काढून चिपळीकरांना द्यायची. ती मन मिळावू आहे अशी माहिती तू दिलीस आणि ती भांडखोर निघाली. मग तू काय करणार आहेस? मग मी करू तरी काय?
तुझ्या मोनिकाने ना नुसतं त्रांगडं करून ठेवलं आहे. हे बघ, पुन्हा पुन्हा तिचा उद्धार केलेला मी मुळीच खपवून घेणार नाही. त्यापेक्षा तू तिलाच फोन करून हे त्रांगडं मिटवायला का नाही सांगत? तोही प्रयोग करून झाला आहे. त्या दिवशी तिचा फोन आला होता, तू घरात नव्हतीस, मग मी तिला सगळं रामायण सांगितलं. अच्छा, मग काय म्हणाली ती? म्हणाली, भाऊजी तुम्ही ते माझ्यावर सोपवा, उद्या ते चिपळीकरांच्या घरावर मोर्चा घेऊन जाते. अरे बापरे, म्हणजे मोठंच लफडं. नाही नाही, मी बोलते तिच्याशी, तिच्या दांडग्या ओळखी आहेत, ती काहीतरी मार्ग काढेल. आहो, पण तू या लग्नाच्या भानगडीत नको रे पडू. जाणून बुजून तुला खड्ड्यात पाय घालायचा असेल तर खुशाल घाल, पण अंगाशी आलं ना तर आमच्यापैकी एकीलाही त्याबाबत जबाबदार धरायचं नाही. मी ते मान्य केलं. पण श्रोते हो, चिपळीकरांचं आम्ही तरी काय घोडं मारलं होतं. काय झालं, महिन्यापूर्वी मोनिका आमच्याकडे आली तेव्हा मी घरी नव्हतो. पण मला मागावून समजलं ना ते हे की मोनिका येऊन बसली आणि थोड्याच वेळात सौ चिपळीकर आल्या. मोनिकाच्या चळवळीच्या दृष्टीनं ही मोठी संधी होती, पण म्हणून तिने लगेच स्त्रियांच्या समान हक्काचा गजर केला असं काही झालं नाही. त्यांची एक विशिष्ट प्रोसिजर असते. त्यामुळे आधी ती नुसती गप्प बसून राहिली. चिपळीकरांच्या कन्येचा पुरणपोळ्यांचा प्रयोग पहिल्यांदा यशस्वी झाला होता. मुलीचं कौतुक म्हणून वहिनी 4 पोळ्या आमच्यासाठी घेऊन आल्या होत्या. पुरणपोळ्या हा मोनिकाचा वीक पॉईंट. तिने लगेच शलूला तुपाची बरणी आणायला लावली. त्या 4ही पोळ्या एक हाती फस्त केल्या. मग विलंबित ख्यालात एक ढेकर देऊन तिने वहिनींना विचारलं, तुम्हाला मुलगा आहे का हो? आहे तर, स्वप्नालीपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. त्याचं नाव स्वप्नील. का हो? त्याला तुम्ही पुरणपोळ्या करायला शिकवलाय का? बिचाऱ्या वहिनींना मोनिकाच्या या प्रश्नामागच्या अंतस्थ हेतूची कल्पना काय. त्या सहजपणे बोलून गेल्या, ही कामं मुलींची आहेत, मुलांना कशाला त्यातलं शिकवायला पाहिजे. आम्ही पुरुषांना स्वयंपाकाच्या ओट्याकडे सुद्धा फिरकू देत नाही. झालं. आणि मोनिका सुरूच झाली. का म्हणून? स्वयंपाकाचा मक्ता काय फक्त बायकांनीच घेतलाय का? असं म्हणून तिने जी सुरुवात केली ती पुढे म्हणाली, नवरा बायको दोघंही नोकरी करतात. नवरा घरी आल्यावर समोरच्या टिपॉयवर पाय पसरून TV बघत बसतो. बायकोला मात्र स्वयंपाकघरातली इतर कामं करायला लागतात. मुलांचेही अभ्यास तिनेच घ्यायचे, पालकांच्या मीटिंगला तिनेच जायचं, सासू सासऱ्यांची सेवा तिनेच करायची. या सगळ्यातनं स्त्रिया बाहेर कधी पडणार आहेत? इथे वहिनींना घरी जायला उशीर होत होता आणि मोनिकाचं काही संपत नव्हतं. शिवाय सगळ्या पोळ्या हादडल्यानं तिला जरा जास्तच जोर चढला होता. ती थांबण्याचं चिन्ह दिसेना तेव्हा वहिनी जाण्यासाठी उठल्या. बरं, सटकण्यासाठी नवीन गुंता होणार नाही असं काही कारण द्यायचं का नाही? तर वहिनी बोलून गेल्या, मला निघायला हवं बाई, ह्यांच्या कपड्यांना इस्त्री करून ठेवायला हवी, उद्या ह्यांना एक महत्त्वाची मीटिंग आहे. झालं. शेवटच्या वाक्यावर मोनिका तिच्या स्त्री स्वातंत्र्य सुलभ स्वभावाला चवताळून उठली. का? का म्हणून तुम्ही नवऱ्याच्या कपड्यांना इस्त्री करायची? ते कधी तुमच्या साडीला इस्त्री करतात? ही गुलामगिरी आहे. काही नाही, हे उद्योग तुम्हाला थांबवावेच लागतील, नाहीतर आम्ही तुमच्या घरावर मोर्चा आणू. जिची खावी पोळी तिच्याच घरात घुसवावा कली, हे बहुतेक मोनिकाचं ब्रीद असावं. मोनिकानं मग गेल्या 10,000 वर्षांपासून स्त्रियांवर कसा अन्याय होत आलाय त्याचा पाढा वाचला आणि आता आपण आपला समान हक्क बजावू शकलो नाही तर पुढच्या 10,000 पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत हे सुद्धा बजावून सांगितलं. याचा व्हायचा तो परिणाम झाला. वहिनींच्या मेंदूला इतकं सचैल स्नान घडल्यामुळे वहिनींनी त्या दिवशी चिपळीकरांच्या कपड्यांना इस्त्री केली नाही. सकाळी चिपळीकरांनी वॉर्डरोब उघडला आणि त्यांना धक्काच बसला. ते ओरडले, अरे हे काय, कपड्यांना इस्त्री नाही केली, आता मी घालू काय? घाला, तुम्हाला काय हवं ते. मी लग्नाला जाताना तुम्हाला हा प्रश्न विचारते. आपल्या लग्नाला 35 वर्ष झाली, एकदा तरी केलीत माझ्या साडीला इस्त्री? बायकोच्या या अनपेक्षित आणि नाविन्यपूर्ण प्रश्नानं चिपळीकर क्षणभर हाडबडले. मग त्यांनी विचारलं, रश्मी तुझी तब्येत ठीक नाही आहे का? इथे तब्येतीचा काय संबंध आहे हो? तुम्हाला तुमच्या कपड्यांना इस्त्री करून हवी असेल तर तुम्ही माझ्या साड्यांना इस्त्री करत जा. आणि हे बघा, आठवड्यातनं 2 दिवस तुम्हाला जशी सुट्टी असते तशी ती यापुढे मी सुद्धा घेणार. शनिवार आणि रविवार मी स्वयंपाक खोलीकडे फिरकणार सुद्धा नाही. आपल्या हक्कांपेक्षा देखील पुढच्या पिढ्या आपल्याला दोष देतील याची भीती वहिनींना अधिक होती. त्यावेळी चिपळीकर घाईत असल्यामुळे त्यांनी आपल्या कपड्यांना भराभरा इस्त्री केली आणि तरातरा ऑफिसला निघून गेले. वहिनींना हा आपला विजय वाटला.
मिस्टर निघाल्यावर त्यांनी लगेचच ही बातमी शलूला दिली आणि तिने ती मोनिकाला. तिकडे ऑफिसमध्ये, कामामध्ये, मीटिंगमध्ये चिपळीकरांचं अजिबात लक्ष लागेना. रात्री घरी आल्यावर सर्वप्रथम त्यांनी हे समान हक्काचं भूत बायकोच्या मानगुटीवर कोणी बसवलं याचा शोध चालू केला. बायको आदल्या दिवशी कोणाकोणाकडे गेली होती ते त्यांनी मोठ्या खुबीनं काढून घेतलं आणि त्यात आम्ही सापडलो. लवकरच त्यांनी आपल्या पद्धतीनं बायकोला ताळ्यावर आणलं आणि कोणत्याही स्थितीत आमच्या घरची पायरी चढायची नाही असा वटहुकूमच जारी केला. अर्थात मला हे सगळं नंतर समजलं. दररोज सकाळी दिवेकर, चिपळीकर आणि मी वॉकला जायचो. चिपळीकर वर राहत असल्यानं खाली उतरताना ते किंवा दिवेकर माझी बेल दाबायचे. मोनिका प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठायला थोडा उशीर झाला म्हणून मी आज येणार नाही असं दिवेकरांना सांगून टाकलं. दिवेकर माझ्या बाजूला राहतात. संध्याकाळी घरी परतत असताना दिवेकर खालीच भेटले तेव्हा मला मोनिका प्रकरण समजलं. हा बेबनाव मीच घडवून आणल्याचा चिपळीकरांना संशय होता. त्या सकाळी मी त्यांच्याबरोबर फिरायला न गेल्यामुळे तो संशय पक्का झाला. आमचं त्रिकूट फुटल्यानं दिवेकर बरेच व्यथित झालेले दिसले. यात माझा काहीही हात नाही. तसंच मोनिकाचे विचार आणि उद्योग मला मुळीच मान्य नसल्याचं मी त्यांच्याकडे स्पष्ट केलं. आपल्या जिवलग शेजाऱ्याशी मी असं का वागेन असंही विचारलं. त्यावर ते म्हणाले, मागच्या कुत्र प्रकरणाचा तुम्ही सूड घेतोय असा त्यांनी समज करून घेतलाय. मागे एकदा चिपळीकर सेक्रेटरी असताना एक भटका कुत्रा सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये येऊन बसायचा. एकदा आत येत असताना त्यांनी माझ्यावर भुंकायला सुरुवात केली. त्यांनी भुंकून भुंकून मला माघारी फिरायला लावलं. मग मी शेजारच्या सोसायटीच्या गुरख्याकडनं एक दांडका आणला आणि त्याला पिटाळून लावलं. अर्थात थोड्या वेळाने तो पुन्हा येऊन बसला. तेव्हा त्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा म्हणून मी सेक्रेटरींना पत्र दिलं. त्यावर त्याला हाकलून लावण्याऐवजी अशी तक्रार करणारे तुम्हीच पहिले म्हणून माझ्या पत्राची वासलात लावण्यात आली. पुढे त्या कुत्र्यानं मला त्रास दिला नाही. मी तो विषय सोडून दिला. पण खाई त्याला खाऊ खावे या न्यायानं चिपळीकरांच्या स्मरणात तो प्रसंग ठाण मांडून बसलेला असावा. आता त्यांनी त्याचा बादरायण संबंध मोनिका प्रकरणाशी जोडून दिला. वास्तविक त्यांना मला त्याबद्दल स्पष्ट विचारता आलं असतं पण त्यांनी माझ्याशी सरळ सरळ पंगा घेतला आणि दिवेकरांकडे ते हे बोलले. मेंदूतली कुत्र्याची फाईल मी कधीचीच डिलीट करून टाकली आहे हे मी दिवेकरांना सांगितलं आणि सांप्रतच्या प्रकरणाशी कुत्र्याचाच काय माझासुद्धा सुतराम संबंध नसल्याचं त्यांना पटवून देण्यात मी यशस्वी झालो. तथापि चिपळीकरांनी आपलं मत काही बदललं नाही. त्यांनी आमच्यावरचा बहिष्कार तसाच चालू ठेवला. चिपळीकर वहिनींनी आमच्या घरी येणं बंद केलं तरी कधी जिन्यात शेलूची आणि त्यांची भेट झाली तर त्या दोघी तासनतास जिन्यामध्ये गप्पा मारत उभ्या होत्या. मी एकटाच वॉकला जायला लागलो. केवळ गैरसमजामुळे आमचं त्रिकूट फुटावं याचं माझ्या इतकं दिवेकरांना दुःख झालं होतं आणि तसं ते वेळोवेळी माझ्याकडे बोलूनसुद्धा दाखवत होते. आम्ही चिपळीकर कुटुंबात आग लावण्याचा प्रयत्न केला. ही बातमी आगीसारखी निजधाममध्ये पसरली. तरी देखील कर नाही त्याला डर कसली या न्यायानं चिपळीकर दिसले की मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिलो. ते मात्र माझ्या या सौजन्याला काहीही प्रतिसाद देत नव्हते. बाकी सर्वांशी चिपळीकरांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते. फक्त ते आमच्याशी बोलत नव्हते त्यामुळे आम्ही खलनायक ठरत होतो. निजधाममध्ये आमची प्रतिमा तातडीनं पूर्ववत करणं अत्यंत गरजेचं होतं आणि तशी एक संधी चालून आली. खरं तर मीच त्या संधीकडे चालून गेलो. विजयादशमीच्या आदल्या दिवसाची गोष्ट. संध्याकाळी मी घरी परतत होतो तर दिवेकर चिपळीकरांशी बोलत उभे होते. त्या दोघांना विजयादशमीच्या शुभेच्छा द्याव्यात या उद्देशानं मी त्यांच्यापर्यंत पोचलो. दिवेकरांनी तत्परतेनं मलासुद्धा शुभेच्छा दिल्या. चिपळीकरांवर मात्र माझ्या शुभेच्छांचा ढिम्म परिणाम झाला नाही. ते आकाशात नसलेल्या ढगाकडे बघत राहिले. मग मी तिथनं निघायला लागलो. पण दिवेकरांनी थांबवलं आणि ते म्हणाले, जाल हो सदावर्ते, बायकोला भेटायची घाई झाली आहे का तुम्हाला? छे, कोणाला आमच्याशी बोलायला आवडत नसेल तर तिथे न थांबणं बरं म्हणून निघत होतो इतकंच. यावर दिवेकर चिपळीकरांकडे वळून म्हणाले, तुम्ही तुमचं काम ह्यांना का नाही सांगत? तुम्ही 10 ठिकाणी पेरून ठेवलं तर एखाद्या ठिकाणी उगवेल. खरं आहे पण जमीन बघून पेरायला हवं ना. चिपळीकर कुत्सितपणे म्हणाले, आपल्याला जमिनीतलं कुठं काय कळतंय? फार फार तर काय होईल पेरलेलं वाया जाईल. पेरायला तर पैसे पडणार नाहीत. तेही खरंच म्हणा दिवेकर, तुम्ही म्हणता म्हणून, पण मी मात्र याबाबत मुळीच आशावादी नाही. तरी सांगतो सदावर्ते,
नागरी कळवळा सहकारी बँकेत तुमचं कोणी ओळखीचं आहे का हो? का तुम्हाला खातं उघडायचं आहे का? माझं खातं आहे तिथे. तुम्हाला खातं उघडायचं असेल तर मी तुम्हाला ओळख देऊ शकतो. अशा बँकेत कोण खातं उघडेल हो? ती काय आज आहे उद्या नाही. काय सांगताय? नागरी कळवळा बुडणार? नाही असं नाही म्हणालो मी. या लहानसहान बँकांचं काही खरं नसतं इतकंच मला म्हणायचं होतं आणि ते मी तुमच्या कानावर घातलं. बरं कसलं काम आहे ते तुम्ही सांगत नाही आहात. हे बघा अगदी छोटं आणि साधं काम आहे. यांच्या स्वप्नालीला एक स्थळ आलंय. ते स्थळ नागरी कळवळा बँकेत कामाला आहे. तर तुम्ही तेवढी त्या स्थळाची माहिती काढून आणायची. दिवेकरांनी काम सांगून टाकलं. हा तिच्या इतकंच ना. म्हणजे ते दिसायला कशी आहे, बोलायला कशी आहे, वागायला कशी आहे एवढी माहिती मी नक्की काढून आणतो. अहो ती माहिती स्वप्नील तिला एकदा भेटला की आपोआप मिळून जाईल. आम्हाला माहिती हवी आहे ती तिच्या घरचे लोक कसे आहेत, तिच्या घराण्यात कोणाला वेडाबिडाचे झटके येण्याचा इतिहास आहे का, तिच्या मोठ्या बहिणीचा घटस्फोट वगैरे झाला आहे का अशी. ठीक आहे प्रयत्न करतो मी त्या दोघांचा निरोप घेतला. त्यांना हवी असलेली माहिती मिळवणं खरोखर कठीण होतं. बँकेत माझी तशी काही ओळख नव्हती. मी फक्त 10,000ची ठेव तिथे ठेवलेली होती. ती सुद्धा 0.5% व्याज जास्त मिळतं ना म्हणून. मुलीचं नाव सांगून चिपळीकर निघून गेल्यावर मी दिवेकरांना तसं बोललो सुद्धा. पण ते म्हणाले सदावर्ते एखाद्याशी पुन्हा जुळवून घ्यायची अशी नामी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. माणसाच्या हातून होते एखाद्या वेळी चूक. पण दिवेकर माझ्या हातनं कुठली चूक घडलेली नाहीच आहे. ते जे काही घडलं ना तेव्हा तर मी घरात पण नव्हतो. हे बघा सदावर्ते तुमचं म्हणणं मला पटतंय पण ते चिपळीकरांना पटायला हवं ना. त्यांना ते सांगून पटणार नाही. तुम्हाला ते कृतीनी पटवून द्यावं लागेल. त्यासाठी देवानं तुमच्या पुढे संधी टाकली ही. तुम्ही त्या संधीचं करा सोनं. दुसरं असं की तुमच्याकडून हे काम व्हायची त्यांना अजिबात शाश्वती वाटत नाही. म्हणून तर तुम्ही हे काम करून दाखवायलाच हवं. तुमचे दोघांचे संबंध पूर्ववत व्हावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. दिवेकर मला सुद्धा शेजाऱ्याशी संबंध सलोख्याचे असावेत असं वाटतं. पण त्यांनी डोक्यात राग घालून घेतली आहे. म्हणून म्हणतो ही संधी सोडू नका. एकदा का तुम्ही हे काम फते केलं ना मग बघा चिपळीकर कशी तुमची माफी मागतात. नाही माफीची गरज नाही आहे. संबंध सुधारायची कारण मी म्हणालो आणि दिवेकरांनी अंगठा उंचावून मला शुभेच्छा दिल्या. हे मी शलूकडे बोललो. शहाण्या माणसानं कधी कोणाचं लग्न जमवून द्यायच्या भानगडीत पडू नये. शलू म्हणाले. त्या कथेचा पूर्वार्ध हा असा होता. अर्थात मला ते पटलं नाही पण त्याच्यावरती म्हणाले उद्या समज त्या मुलीबद्दल तुला चांगली माहिती मिळाली. अगदी ती सालस आहे, सुस्वभावी आहे, निर्व्यसनी आहे. अगं शलू मला मुलीची माहिती काढायची आहे, मुलाची नाही. तरी सुद्धा मुलीला सिगरेट दारूचं व्यसन नसल्याची तसंच ती अत्यंत महत्त्वाच्या बाबतीत 100% शुद्ध असल्याची आज कुणीही खात्री देऊ शकत नाही. स्त्री पुरुष समान हक्काचे दिवस आहेत हे. अरे हां ते विसरलोच होतो. स्त्रियांना आपल्या सगळ्या हक्कांची जाणीव करून देणारे मोनिकासारखे बरेच नग या जगात आहेत नाही का. तर समज मुलगी अगदी सर्व गुण संपन्न असल्याची तुला माहिती मिळाली. ती तू चिपळीकरांना दिलीस आणि उद्या ती मुलगी सासूशी भांडायला लागली किंवा चिपळीकरांशी उद्धटपणे वागायला लागली तर त्याची जबाबदारी कोणावर येणार? अर्थात माझ्यावर. म्हणून म्हणतेय शहाणा असशील तर त्या भानगडीत पडू नको. नाही ते खरं आहे पण मला सांगा स्वप्नीलचं वय काय असेल? त्याला 33वा चालू आहे. त्याचा अजून लग्न जमत नाही आहे म्हणून वहिनी काळजीत असतात नेहमी. अगं पण त्याला चांगली नोकरी आहे, उत्तम व्यक्तिमत्व आहे त्याचं, तो इंजिनियर आहे, त्याचं कुटुंबसुद्धा सरळ मार्गी आहे. असं असूनही तो अजून तसाच कसा काय राहिला? अरे बाबा आता मुलांची लग्न जमणं पूर्वीसारखं सोपं नाही राहिलं. आमच्या वेळी मुली वडिलांच्या डोक्यावरचा भार कमी होतोय ना असा विचार करून सरळ त्यांनी आणलेल्या स्थळाच्या गळ्यात माळ घालून मोकळ्या व्हायच्या. म्हणजे शलू तू ते जाऊ दे रे. मुद्दा हा की आता मुलींच्या स्वतःच्या काही अपेक्षा असतात. अगं पण स्वप्नील देखणं आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो दारूबिरू सुद्धा पित नसावा. पण ते आता भूषण नाही राहिलेलं ना. अरेच्छा म्हणजे हल्लीच्या मुलींना तळीराम हवे असतात का काय? अगदी तितकं नाही रे. पण पार्ट्या करणारे 4 लोकात मिसळणारे नवरे हवे असतात मुलींना. लग्नानंतर साधारणपणे पुरुष दारूकडे वळतो. दारा आली की काही वर्षांनी तो दारूच्या आश्रयाला जातो असा सार्वत्रिक अनुभव आहे. मी म्हणालो पण तिकडे संपूर्ण दुर्लक्ष करून शलूनं स्वतःचं चालू ठेवलं. हल्लीच्या मुलींना की नाही मम्माच बॉय नको असतो. तर काही मुली स्वतंत्र संसाराचं स्वप्न बघत असतात. तर आणखीन काहींना आपल्या आईवडिलांना आपल्याकडे आणून ठेवायचं असतं. तर काही मुली स्वतःशी जागा होईपर्यंत लग्नाचा विचार करत नाही.
म्हणजे त्यांना घरजावई करायचा असतो काय? असंच काही नाही, पण उद्या नवऱ्याशी फिसकटलं तर स्वतंत्र सोय असलेली बरी, हा विचार असतो त्याच्या मागे. अगं पण संसार नीट केलास तर फिसकटेल कशाला? स्वतःची वेगळी जागा असली ना की बाईला नवऱ्याची तितकी पर्वा करायला लागत नाही. अशा वेळी फिसकटू शकतं. शिवाय काही जणी करिअरिस्ट असतात, त्यामुळे सुद्धा त्या लग्नाला लवकर तयार होत नाहीत. साहजिक मुलांचं वय वाढत जातं. अरे बापरे, म्हणजे मुलाचं लग्न हा आता एक जटिल विषय होत चाललाय. 34शीत का होईना स्वप्नीलला मुलगी सांगून आली आहे, तेव्हा त्याला कुठल्याही स्थितीत मदत करायला हवी असा आम्ही मनातल्या मनात निर्धार केला. पण बँकेत ओळख काढायची कशी? वरवरची माहिती काढायला त्याच्या वडिलांनी म्हणल्याप्रमाणे स्वप्नील समर्थ होता, पण आतली माहिती मिळवण्यासाठी बँकेच्या आतली एखादी व्यक्ती सापडणं गरजेचं होतं. तसं कोणी सापडतंय का हे बघण्यासाठी मी काहीतरी कारण काढून आणि कारण नसतानाही बँकेच्या 7-8 चक्रा काढल्या. एखादा खातेदार ओळखीचा नगून त्याची आत मोठी ओळख असू शकेल या आशेनं, पण व्यर्थ. इकडे दिवेकर कामाच्या प्रगतीविषयी सारखी चौकशी करत होते, कारण एक तर त्यांना चिपळीकर घाई करत होते आणि दुसरं म्हणजे आमचे संबंध लवकरात लवकर रुळावर यावेत ही त्यांची तळमळ. मग एकदा तेच म्हणाले, ओळख आपणहून सापडत नसेल तर ती निर्माण करावी लागेल. तुम्ही असं करा, मॅनेजरला पार्टी द्या, त्याच्याकडनं माहिती काढून घ्या. त्यांना स्वतःला माहिती नसेल तर ते अंकिताची ज्या व्यक्तीला माहिती असेल तिच्याकडून माहिती काढतील आणि तुम्हाला देतील. नाही, ते सगळं खरं आहे हो, पण तसंच सबळ कारण नसताना एकदम पार्टी द्यायची आणि मॅनेजर येतील पार्टीला. हो, तुमचा 50वा वाढदिवस आहे सांगा ना. अहो, पण ओळख देख नसताना असं एकदम वाढदिवसाचं आमंत्रण द्यायचं. शिवाय माझी तिथे फक्त ठेव आहे, मी काही कर्ज नाही घेतलेलं. आयडिया आहे, तुम्ही कर्जाचा अर्ज करा. आपण कर्ज घ्यायचं कशासाठी? अहो, घ्यावं कशासाठी तरी, असं म्हणून दिवेकर निघून गेले आणि बँक मला कशासाठी कर्ज देऊ शकेल याचा मी विचार करायला लागलो. या वयात मला शिक्षणासाठी कर्ज मिळू शकणार नाही हे उघड होतं. घर तर माझं स्वतःचं होतं, त्यापेक्षा मोटार घ्यावी, उद्या डोईजड झाली तर विकून मोकळं व्हावं असा विचार करून मी एका डीलरकडे गेलो. पण तो म्हणाला, कसं आहे, आमचं दुसऱ्या बँकेचे टायअप आहे, तुम्ही हिथं सह्या ठोकायची आणि गाडी घेऊन जायची. मग माझ्या बँकेकडनं मी काय फक्त पेट्रोलसाठी कर्ज घेऊ का? असं म्हणून मी त्याची पायरी उतरलो. खरं तर हा द्राविडी प्राणायाम आहे, झुरळ मारण्यासाठी बंदूक वापरण्यासारखं आहे हेही मला कळत होतं. पण प्रश्न केवळ स्वप्नीलच्या लग्नाचा नव्हता, आमचे संबंध पूर्ववत करण्याचाही नव्हता. हम भी आदमी है कुछ काम के हे दाखवून देण्याचा होता. एखाद्यानं आपल्याला बिनकामाचा लेखावं म्हणजे काय? पण कर्ज घेण्यासाठी एकही भक्कम कारण सापडत नव्हतं. आणि एके दिवशी दिवेकरांनी तुमचं लोनचं काम झालं का अशी चौकशी केली आणि मी नाही म्हणताच ते म्हणाले, तुम्ही ना लगेच हुबळीकरांना भेटा, त्यांच्या निनाद जागा घेतोय. अरे वा, तो सुद्धा लग्न करतोय काय? अर्थात, नाही तर कशाला जागा घेईल. अरे बापरे, पण त्याच्या स्थळाची माहिती काढायला मला सांगू नका. नाही, तुम्ही एवढं काम करा म्हणजे तुम्ही सुटलात मीही सुटलो. दिवेकर काहीसे नाराज दिसले. त्यांचंही काही चुकत नव्हतं. वाटही दाखवायची, वर बोटही द्यायचं, हे कोणाला आवडेल? मी लगेचच मॅनेजरला गाठलं, माझ्या भाच्याला गृहकर्ज हवं असल्याचं सांगितलं. मॅनेजर साहेब खुश. त्यांनी चटकन फॉर्म काढून दिला, आवश्यक त्या कागदपत्रांची यादी दिली. साहेब, हे काम व्हायला हवं बरं का. बरं, आज संध्याकाळी साहेब तुमचा काय कार्यक्रम आहे? मोकळे असाल तर जेवायला जाऊ की? अहो, आम्हाला प्रपोजल हवी असतात, त्यासाठी पार्टी का देत आहे? नाही साहेब, पार्टी निमित्त. कसं आहे ना, पार्टीमुळे 2 माणसं जवळ येतात, ओळखीची होतात. बरं, मग ठीक आहे. मॅनेजर तयार झाले. मी निनादकडे फॉर्म पोचवले आणि तुझं काम 100% होणार, उद्याच्या उद्या हा फॉर्म भरून दे असं त्याला सांगितलं. पार्टीला मॅनेजर सोबत एका संचालकांना घेऊन आले. माझ्या पोटात एक आणि त्यांच्या पोटात 4-4 पेग गेल्यावर मी हळूच अंकिताच्या लग्नाचा विषय काढला. त्याबरोबर लगेच 5वा पेग मागून मॅनेजर म्हणाले, अरे काय पोरगी होती, काय सौंदर्य आहे, काय तिचं बोलणं आहे, काय तिचं वागणं आहे. माझं टायमिंग थोडं चुकलं, मी 15 वर्ष उशिरा जन्माला आलो असतो ना तर. जाऊ द्या हो, चुकतं कधी कधी, पुढच्या वेळी जन्माला येताना चूक सुधारा. संचालकांनी विनोद केला. मी हसून दाद दिली आणि अंकिताविषयी हवी असलेली माहिती काढून घ्यायच्या प्रयत्नाला लागलो. पण मॅनेजर साहेबांचं लग्न झालेलं असल्यामुळे त्यांच्याकडे माहिती काहीच नव्हती. मग तेच म्हणाले, काम करा, तुम्ही उद्या बँकेत या, मी सुमेरकरबाईशी तुमची ओळख करून देतो. मी माझं काम सांगतात सुमेरकरबाईंनी कपाळाला आठ्या घातल्या. नवऱ्या मुलाची समग्र माहिती मला विचारून घेतली आणि नंतर विचारलं, तुमचे आणि त्या कुटुंबाचे संबंध कसे आहेत? उत्तम आहेत, म्हणून तर माहिती काढायला धडपडतोय ना. यावर त्या संथपणे म्हणाल्या,
तसं असेल तर तुम्ही या स्थळाच्या बिलकुल भानगडीत पडू नका हं. तुमच्या या शेजाऱ्यांवर तुम्हाला कसला सूड उगवायचा असेल तर मात्र हे स्थळ उत्तम आहे. नाही, मी समजलो नाही मॅडम. अहो, ही अंकिता दिसायला तशी साधी बोळी आहे, पण तिचं आधीचं एक प्रकरण आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ती दोघं अजूनही भेटतात. या मुली आईवडिलांच्या आग्रहाखातर दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून मोकळ्या होतात आणि मग आयुष्यभर नवऱ्याचा छळ मांडतात. पण अंकिताचं आधीचं लफडं आहे हे नक्की आहे ना? मग मी कशाला खोटं बोलीन? तुम्ही इतक्या विश्वासानं. बरं केलं, हे मी लगेच मुलांच्या वडिलांना कळवून टाकतो. प्रकरणाविषयी आधीच ठाऊक असलेलं दोघांच्याही दृष्टीनं हिताचं असतं. नंतर अंकिताच्या मनाची घुसमट व्हायला नको. आणि प्रकरणासह त्यांनी तिला स्वीकारली तर बरंच झालं. काही वेळा घसरतो पाय, पण चूक वेळी सुधारली गेली तर नंतर सगळं काही ठीक होतं. तसं चिपळीकर कुटुंब म्हणाल तर समजूतदार आहे. इतकंच नाही बरं. आता काय, नको राहू दे. त्यांचं जमत असेल तर मी कशाला मोडता घालू बाई? नंतर समजेल की सगळं त्यांना. नाही, तुम्ही सांगा, चिपळीकरांनी मोठ्या विश्वासानं मला माहिती काढायला सांगितलं आहे. ठीक आहे, तुमचा आग्रहच आहे तर सांगते. आणि ते सुद्धा मॅनेजर साहेबांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलं आहे म्हणून सांगते. पण माझं नाव मात्र कुठेही येता कामा नये. पोरीचं नुकसान केल्याचं पाप माझ्या माथ्यावर नको. अंकिताचं कुटुंब पक्क भांडखोर दिसतंय. तिच्या दोन्ही बहिणींचे घटस्फोट झालेत म्हणून आपलं मला वाटतं. काय सांगताय काय? अभि तर महत्त्वाची बातमी आहे. धन्यवाद सुमेरकर मॅडम, मनपूर्वक धन्यवाद. मी त्यांचा निरोप घेतला. आता कधी एकदा ही अतिशय महत्त्वाची बातमी चिपळीकरांना देतोय असं मला होऊन गेलं. बाहेर पडल्यावर लगेच त्यांना फोन लावला, सगळी माहिती देऊन टाकली. त्यांना अतिशय दुःख झालेलं जाणवलं. ते स्थळ त्यांच्या मनात भरलेलं असावं. सॉरी म्हणून मलाही ही सोयरीक जुळत नसल्याबद्दल वाईट वाटत असल्याचं मी सांगितलं. त्यावर ते म्हणाले, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. उलट तुम्ही छान काम केलं. मोठ्या संकटातनं तुम्ही आम्हाला वाचवलं आहे. थँक्यू. दिवेकर प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांना ही माहिती दिली. त्यांनी तर खुश होऊन मला मिठीच मारली. स्वप्नीलच्या लग्नापेक्षा त्यांना आमचे संबंध पूर्ववत होणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. शलूला माहिती देण्याआधी मी प्रस्तावना केली. तुला भीती होती ना, मुलीची माहिती चांगली मिळाली आणि मुलगी नंतर वाईट निघाली तर आपण गोत्यात येऊ म्हणून. आनंदाची गोष्ट ही आहे की माहिती वाईटच मिळाली आहे. सगळी माहिती ऐकून घेऊन शलू म्हणाली, तरीसुद्धा माझं मत कायम आहे. माणसाला नाईलाजानं का होईना स्वतःच्या लग्नाच्या भानगडीत पडावंच लागतं, पण दुसऱ्याचं लग्न जमवून देण्याची भानगड त्याला टाळता येऊ शकते. 4 दिवसांनंतरची गोष्ट. स्वप्नील अंकिता समोरनं येताना दिसली. मी स्वप्नीलला हाय केलं, पण त्याने लक्ष नाही दिलं. थोड्या वेळाने मी मागे वळून बघितलं तेव्हा स्वप्नील अंकिताला हेच ते ग्रहस्थ असं कोणीनं सांगत होता. दिवेकर भेटल्यावर त्यांना हे सांगितलं. मग ते म्हणाले, बरं झालं तुम्ही भेटला. तुम्ही माहिती कोणाकडनं काढली हो? सुमेरकर बाईकडनं का? मी त्यांना सुमेरकर बाईंचं नाव सांगितलं नव्हतं, त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. पण दिवेकर पुढे म्हणाले, तुमच्याकडून माहिती मिळाल्यावर स्वप्नील लगेच अंकिताला भेटला आणि त्यांनी तिला त्याबद्दल स्पष्ट विचारलं. तेव्हा ती म्हणाली, मी वाटेल त्याची किंवा तिची शपथ घेते. प्रेम भीम राहिलं दूर, मी आत्तापर्यंत कोणाला जवळपास फिरकूही दिलेलं नाही आहे. पण हे तुला सांगितलं कोणी? मग तुमचं नाव सांगून तुम्ही ही माहिती बँकेतनं मिळवल्याचं त्यांनी सांगितलं. मग 1 2 का 4 करायचं ठरवून ती त्याला घेऊन सरळ मॅनेजरकडे गेली. तिकडे त्यांना सुमेरकर बाईचं नाव समजलं. या बाईनी म्हणे अंकितासाठी तिच्या भाच्याचं स्थळ आणलं होतं, पण अंकितानं त्याला नापसंत केलं होतं. आता ती बाई तिचं खोटं प्रेम प्रकरण रचून तिच्यावर सूड उगवू बघत होती. अरे च्या कमाल आहे. कमाल पुढे आहे. अंकिताच्या 2 बहिणींचे घटस्फोट झाल्याची माहिती तुम्हीच दिली ना? मला त्या बाईंनी माहिती दिली, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आता ऐका, अंकिताला एकही बहीण नाही. सदावर्ते, तुम्ही इतके कच्चे असाल असं वाटलं नव्हतं हो. तुमच्यामुळे चिपळीकर माझ्याशी बोलायचे बंद झाले. त्यांच्या स्वप्नीलच्या लग्नात आपण दोघांनी मिळून मोडता घालायचा कट रचल्याचा त्यांनी ग्रह करून घेतला आहे. माझेच ग्रह फिरलेत असं समजून मी गप्प राहिलो. पण एकदा हुबळीकरांनी सुद्धा माझ्याशी बोलायचं टाळलं तेव्हा माझ्या काळजाचा आणखीन एक ठोका चुकला. त्यांच्या निनाचं गृहकर्ज मंजूर करण्याकरता म्हणे संचालकांनी काही टक्के मागितले होते. त्यात माझाही कट असल्याचा त्यांना संशय आला होता. अर्थात हे सुद्धा मला दिवेकरकडनं कळलं. ती दिवेकरांची अखेरची भेट. आता ते सुद्धा माझ्यापासून 8 हात लांब राहायला लागले. शलूची बत्तीशी खरी ठरली होती. मी तिला म्हणालो, शहाण्यानं कोणाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नये हा तुझा सल्ला मी मानायला हवा होता. मी आणखीन एक गोष्ट सांगितली होती. त्या स्थळाची माहिती काढायचं काम मोनीवर सोपव, ती ते काम चुटकीसरशी करून टाकेल. तिच्या ओळखी खूप आहेत. तेव्हा तू म्हणाला होतास मला लग्न जुळवायचं आहे, मोडायचं नाही.
आता नीट ऐक. अंकिताची आई स्त्री स्वातंत्र्याची खंदी पुरच करतीये. आता तुझे आणि चिपळीकरांचे संबंध कसे राहतील ठाऊक नाही, पण चिपळीकरांचं मात्र आता काही खरं नाही. चुकीची माहिती देऊन का होईना मी आयतं लग्न मोडून देत होतो, ते चिपळीकरांनी जोडून घेतलंय. आता भोगा म्हणावं आपल्या कर्माची फळं त्यांना. मी म्हणालो, पण आता चिपळीकर वरचेवर माझ्या स्वप्नात येऊन माझी माफी मागत असतात. श्रोते हो, ही होती सुधीर सुखटणकरांची गोष्ट, संबंधासंबंधीची गोष्ट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम गोष्टीसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.